21 सप्टेंबरला आहे सर्वपित्र अमावास्या, पितृपक्षातील सर्वात पवित्र दिवस. पण याच दिवशी आहे सूर्यग्रहण. तर या काळात श्राद्धविधी तर्पण करावे का, असा प्रश्न प्रत्येकाने मला विचारला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी काय करावं चला जाणून घेऊया. पित्र अमावास ही रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 ला आहे. या दिवशी सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण लागणार त्यावेळेस भारतात रात्र असणार आहे आणि हा सूर्यग्रहण ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही. तेच श्राद्ध विधीसाठी सूतक काळ ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पण विधी हे केले जाऊ शकतात असं सांगितले गेले आहे. आणि तरी जर लोकांनी सूतक विधी पाळत असतील तर ते सूतक विधीच्या अगोदर तर्पण व श्राद्ध विधी करू शकतात. सर्व पित्र अमावास या पित्रांचं पृथ्वीवर शेवटचा दिवस मानले जातं आणि श्राद्ध विधी केल्यामुळे पूर्वज यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या आयुष्यात येणारी संकट दूर होतात. यामुळे आपण श्राद्ध तर्पण खूप नियमाने करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या इथे सूर्यग्रहण दिसत नसेल तर तो ग्राह्य धरण्यात येत नाही. म्हणूनच श्राद्ध खूप श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने आपण करू शकता. आपल्या पूर्वजांना जो ग्रहण भारतात दिसणारच नाही त्या ग्रहणाचा आपल्या भारतावर किंवा आपल्या जीवनावर काही असं प्रभाव पडणार नाही. त्यामुळे आपण श्राद्ध वेळेवर आणि विधी अनुसार करू शकतो आणि आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती किंवा शांततेसाठी प्रे करू शकतो.